श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेला देखील खास महत्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदाच्या दत्त जयंतीला मात्र विशेष महत्व आहे, कारण या दिवशी विशेष योग जुळून आला आहे. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार एका देवाला अर्पण केला आहे. त्या दिवशी प्रत्येक देवाची पूजा अर्चा आणि आराधना केली जाते. गुरुवार हा दिवस दत्तगुरु आणि दत्तावतारांचे पूजन, नामस्मरण, उपासना यांसाठी समर्पित मानला जातो. त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला गेला आहे. दत्त जयंती तिथी: मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ 4 डिसेंबर सकाळी 8:38. मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती 5 डिसेंबर सकाळी 4:44. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला येणार असल्याने दत्त जयंतीचा उत्सव गुरुवार 4 डिसेंबर रोजी साजरा केला जाईल. दत्त जयंती पूजा विधी: दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. त्यानंतर दत्तांच्या प्रतिमा किंवा छायाचित्र यांची पूजा करावी. पूजेदरम्यान मूर्तीचा अभिषेक करून अष्टगंध लावावा आणि हार फुले अर्पण करावेत. धूप, अगरबत्ती व शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर दत्तांचे नामस्मरण करावे. दत्त बावणे, गुरुचरित्रातील 16 व 18 अध्याय वाचावेत. तसेच गुरुलीलामृत व स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचावेत. पूजा पूर्ण झाल्यावर आरती करून प्रसाद वाटावा. नैवेद्यासाठी दत्तगुरूंना पुरणपोळी अर्पण करावी किंवा पिवळी मिठाई व फळे अर्पण करू शकता. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.